कोणते लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत बघा, इथे दिलेले आहेत. राज्यशास्त्राचे 91 लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत. अर्थशास्त्राचे अति चालू आहे लेक्चर सिरीज. 6 विषयाचे राज्यशास्त्र, राज्यसेवा, एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईनची जी एमपीएससी आहे पीएसआय एसटी असिस्टंट, याच्यासाठी कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे वाचायला पाहिजेत ते या 6 लेक्चर्स केलेले आहेत 6 विषयांचे. ते सर्वच्या सर्व बघा. करंट अफेअर एमपीएससी 2020 साठी काय केलेले आहेत, काही महत्त्वाचे लेक्चर्स केलेले आहेत, आणखी करणार पण आहे त्याही बघा. त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. स्टडी प्लॅन कसा असावा तेही सांगितलेलं आहे. प्रश्नपत्रिका विश्लेषण, पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचे 200 प्रश्न विश्लेषित केलेले आहेत बघा, एमपीएससीच्या मार्फत जे विचारलेले आहेत तेही बघा. आणि अर्थशास्त्राचे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्याचंही विश्लेषण केलेलं आहे. या सर्वांची जी काही लिंक असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. तर चला आपण चालू करूया तिसरी पंचवार्षिक योजना. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील महत्त्वाचे जे ठळक मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत इथे. आता तिसरी पंचवार्षिक योजना कधी चालू झाली होती तर 1 एप्रिल 1961 ला तिसरी पंचवार्षिक योजना चालू झाली आणि कधी संपली तर 31 मार्च 1966 ला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा शेवट झाला. याच्या अगोदर आपण बघितली पहिली पंचवार्षिक योजना कधीपासून होती ती 1951 पासून 56 पर्यंत. दुसरी जी होती ती 1956 पासून 61 पर्यंत होती आणि तिसरी जी आहे ती कधी आहे तर 1961 पासून 1966 पर्यंतची आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन देतो बघा. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई पोलाद कारखाना जो आहे, हा भिलाई पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने आणि कुठे उभारण्यात आला किंवा प्रकल्प हा उभारण्यात आला, पहिला क्वेश्चन झाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधला. दुसरा क्वेश्चन जो आहे तो रुरकेला पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने आणि कोणत्या ठिकाणी. आणि तिसरा जो आहे तो दुर्गापूर पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने, कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यामध्ये, याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. चौथा क्वेश्चन जो आहे तो LIC ची स्थापना कधी झाली होती, त्या LIC ची स्थापना खाली काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते डेट लिहा. हे 4 क्वेश्चन आहेत. या 4 क्वेश्चनचा आन्सर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांना एक विनंती आहे की जे प्रश्न विचारतोय ना हे तुमची रिव्हिजन आहे आणि त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तरं द्याच. चला आपण नेक्स्ट पॉईंट बघू बघा. या पंचवार्षिक योजनेमध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे प्रतिमान आहे, मॉडेल आहे, ते कुठलं मॉडेल वापरण्यात आलेलं होतं तर सुखमॉय चक्रवर्तींचं मॉडेल जे आहे, सुखमॉय चक्रवर्ती यांचं मॉडेल प्रतिमान वापरण्यात आलेलं आहे. आता हे मॉडेल कशाच्या आधारावरती होतं तर महालनोबिस प्रतिमान जे होतं, या महालनोबिस प्रतिमानाच्या आधारावरतीच हे मॉडेल होतं, प्रतिमान होतं. आता या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते 1964 पर्यंत. 1964 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाल्यानंतर जे काही लालबहादूर शास्त्री आहेत 1966 पर्यंत या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे काय होते तर अध्यक्ष होते. आता उपाध्यक्ष कोण होते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे जे उपाध्यक्ष जे होते ते CM त्रिवेदी आणि अशोक मेहता. CM त्रिवेदी आणि अशोक मेहता हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे काय होते तर उपाध्यक्ष होते. आता कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या घटना बघा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमिंगला झालेल्या होत्या, एक एक मी घटना सांगेन. भारत चीन युद्धाची जी काही सुरुवात होती ती 1959 पासून झाली होती 1962 पर्यंत. 1962 ला फायनली या 2 देशांच्या मध्ये युद्धाची एक प्रखरता वाढत गेली आणि 1962 ला भारत चायना युद्ध जे होते ते एकदम फायनल स्टेज पर्यंत गेलेलं होतं. म्हणजे 1962 जर म्हटलं तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये येत आहे. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम, गोव्यावरती कोणाचं साम्राज्य होतं तर गोव्यावरती पोर्तुगीज होते. 1961 पर्यंत पोर्तुगीज गोव्यामधून हल्लेले नव्हते, पण 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्रामाच्या बाबतीमध्ये भारत सरकार खूप ऍक्टिव्ह झालं त्यावेळेचं आणि त्याने पोर्तुगीजांना भारतातून, गोव्यातून थोडक्यात काय केलं तर हकलून लावलेलं आहे. 1961 तारीख पण लक्षात ठेवा, 19 डिसेंबर 1961. आणि या संदर्भात गोव्याला काय करण्यात आलं 1961 ला 12वी घटना दुरुस्ती करून गोव्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये युनियन टेरिटरीज मध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि ह्या युनियन टेरिटरीचं रूपांतर परत कशामध्ये करण्यात आलं तर राज्यामध्ये, आज गोवा राज्य आहे ना ते 1987 मध्ये करण्यात आलेलं आहे. आता 1987 मध्ये ज्या अर्थी करण्यात आलेलं आहे तर त्या अर्थी पण त्यावेळेला कोणती तरी पंचवार्षिक योजना असेल. मग तुम्हाला प्रश्न आहे की गोवा या केंद्रशासित प्रदेशाचं राज्यामध्ये जे रूपांतर झालं ज्या वेळेला झालं त्यावेळेला कितवी पंचवार्षिक योजना चालू होती? 5वा क्वेश्चन मी का विचारतो मित्रांनो,
कारण याच्यातून तुमची रिव्हिजन होणार आहे, पुन्हा पुन्हा ते रिवाइज होणार आहे. आणि जे मी क्वेश्चन विचारतोय ना याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्या संदर्भातच मी क्वेश्चन विचारत आहे व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, नागालँड राज्याची निर्मिती जी आहे, आता या नागालँड राज्याची निर्मिती कधी झाली होती तर 1 डिसेंबर 1963ला 1 डिसेंबर 1963ला नागालँड या राज्याची निर्मिती झाली होती. कशातून नागालँड वेगळा झाला होता तर आसाम या राज्यातून नागालँड वेगळा करण्यात आलेला होता 1963 साली. आता मुद्दा आहे की आसाम या राज्यातून नागालँड वेगळा करण्यात आलेला होता, म्हणजे नागालँडचा भाग जो होता तो आसाममध्ये समाविष्ट होता का? डेफिनेटली भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला नागालँड हा आसामचाच भाग होता, पण 1963ला त्याला वेगळा करण्यात आला. नेक्स्ट, भारत पाकिस्तान युद्ध. 1965ला भारत आणि पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली होती बघा. आपल्याला माहिती आहे 1962 भारत चीन युद्ध, 1965 भारत आणि पाकिस्तान युद्ध. एप्रिल 1965 पासून मी म्हणेल की सप्टेंबर 1965 पर्यंत काय होतं तर हे युद्ध चालू होतं. सप्टेंबर 1965 पर्यंत हे युद्ध चालू होतं. लाईन ऑफ कंट्रोल जे आहे LOC जे आहे, या LOC मधून आत घुसखोरी केली होती पाकिस्तानचे जे काय ISI एजंट्स, त्याचबरोबर अतिरेकी संघटना असेल आणि आर्मीने, या सर्वांनी LOC तून काय केले होते तर आत एंट्री केलेली होती. आणि त्या संदर्भात बघा पाकने 2 ऑपरेशन इथं लॉन्च केले होते. एक काश्मीरसाठी एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं. काश्मीरच्या भागामध्ये हल्ला करताना त्या ऑपरेशनला पाकिस्तान नाव काय देण्यात आलं होतं तर ऑपरेशन जिब्राल्टा असं म्हटलं होतं, ऑपरेशन जिब्राल्टा. आणि जम्मूच्या भागामध्ये जे ऑपरेशन वापरलं होतं त्या ऑपरेशनचं नाव काय होतं तर ऑपरेशन ग्रँड स्लॅम. अशा 2 ऑपरेशनचा वापर करून पाकिस्तान भारत युद्धामध्ये किंवा पाकिस्तानने भारताबरोबर काय केली होती तर युद्धाला सुरुवात केलेली होती. हे दोन्ही ऑपरेशन लक्षात ठेवा, कारण यांच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, हिंदी विरोधी चळवळ. बघा, ज्या वेळेला भारताची घटना स्वीकारली 1950ला भारताची घटना स्वीकारली, 26 म्हणजे घटनेची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950ला भारताच्या घटनेची अंमलबजावणी केली. स्वीकारली कधी तर 26 नोव्हेंबर 1949ला घटनेचा स्वीकार करण्यात आला. आता भारताची घटना स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950 पासून 1965 पर्यंत हिंदी बरोबरच इंग्रजीचा वापर केला जाईल अशी सुरुवात केलेली होती. आणि 1965 नंतर इंग्रजीचा वापर केला जाणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण साऊथ साईडला दक्षिण भारतामध्ये हिंदी विरोधी चळवळ झाली, कारण दक्षिण भारतामध्ये गेलं तर दक्षिण भारतातील लोकांना हिंदी जास्त समजत नाहीये आणि त्यामुळे इंग्रजीला काढून टाकू नका आणि हिंदी भाषा आहे तशीच तुम्ही वापरा, फक्त इंग्रजीला काढून टाकू नका. आणि या आधारावरती हिंदी विरोधी चळवळ 1965च्या टायमिंगला काय केली होती तर चालू केली होती. आता अगोदरपासूनच चालू होती, पण त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी काय करण्यात आलं, मग भाषिक कायदा जो आहे तो 1963 संदर्भात पास करण्यात आला. म्हणजे राज्यभाषा कायदा 1963 पास करण्यात आला आणि तेव्हापासून हिंदी बरोबर इंग्रजी आहे तशीच वापरली जाईल असं सांगण्यात आलं. नेक्स्ट, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना FCI ची स्थापना कधी करण्यात आली होती तर 14 जानेवारी 1964 रोजी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, की जे रेस्टिंगच्या दुकानामध्ये आपल्याला जे अन्नधान्य भेटतं ते अन्नधान्य फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फतच आपल्यापर्यंत येत असतं. नेक्स्ट, कृषी किंमत आयोगाची स्थापना करण्यात आली. कृषी किंमत आयोगाची जी स्थापना आहे त्या स्थापनेचे जे अध्यक्ष होते ते प्रोफेसर दांतवाला जे होते ते या कृषी किंमत आयोगाचे अध्यक्ष होते. 1965ला आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 1985 मध्ये या आयोगाचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं तर CACP मध्ये रूपांतर करण्यात आलं. कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस असायचा काय लॉंग फॉर्म आहे, CACP असं करण्यात आलं. नेक्स्ट काय देण्यात आलेलं आहे बघा इथे, 1 जुलै 1964 रोजी IDBI बँकेची स्थापना करण्यात आली. RBIचा एक वेगळा भाग बनवला की ज्या RBIच्या वेगळ्या भागाच्या मार्फत इंडस्ट्रीला कर्ज दिलं जाईल, त्यासाठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली 1 जुलै 1964ला. त्याचबरोबर UTI जी आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया जी आहे, याची स्थापना 1 जुलै 1964 रोजी करण्यात आली. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त जो भर देण्यात आला होता तो सर्वात जास्त भर कृषी क्षेत्रावरती देण्यात आलेला होता. हे जे मी आता इथे सांगितलेले पॉईंट आहेत ना, खूप महत्वाचे आहेत. एकदम शॉर्ट मध्ये बघा, मी रिवाइज करतो. तिसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.
प्रतिमान जे आहे ते महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुखमय चक्रवर्ती प्रतिमान. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू 1964 पर्यंत होते. नंतर लालबहादूर शास्त्री 1966 पर्यंत होते. उपाध्यक्ष जे होते CM त्रिवेदी, अशोक मेहता. महत्वाच्या घडामोडी कोणत्या होत्या? भारत चीन युद्ध 1962, गोवा मुक्ती संग्राम 1961, नागालँड निर्मिती 1963, भारत पाकिस्तान युद्ध 1965, हिंदी विरोधी चळवळ 1965, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1964, कृषी किमती आयोगाची स्थापना 1965, 1 जुलै 1964 IDBI ची स्थापना करण्यात आली. UTI ची स्थापना 1 जुलै 1964 आणि कृषी व अवजड उद्योग जो आहे या कृषी व अवजड उद्योगावरती या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय तर तिसरी पंचवार्षिक योजना आहे. व्यवस्थित पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला याची मदत होईल. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.